Hello friends, how are you? Welcome in a new episode of the Sunday is Fun Day. आज तुमच्यासाठी खरी गमती आणलेली आहे. काय असतील बरं त्या गमती? सांगता येईल? चला आज सर्वकडनं आपण आजच्या ज्या थीम आहे त्या थीम थोड्याशा क्लिअर करून घेऊया. बघा आज सर्वांनी काय केलं बघा. आज सर्वांकडे एक कॉईन आहे, एक पुठ्ठा आहे आणि काचेचा ग्लास आहे. त्या काचेच्या ग्लासवरती काय करतो बघा, एक पुठ्ठा ठेवतोय आणि पुठ्ठ्यावरती त्याने कॉईन ठेवलेला आता आणि त्या कॉईनला चिटकेला आहे. काय झाली गंमत? तुमच्या असं लक्षात येईल की पुठ्ठा निघून गेला आणि कॉईन काय झालं, काचेच्या ग्लासात पडून गेला. येते ना मजा? चला आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करूया. बघा अथर्वने काय केलं तर एक दोरा घेतला आणि या दोऱ्यामध्ये एक स्ट्रॉ ओवलेला आहे आणि माझ्याकडे एक बलून आहे. बघा मी काय करतो आता, हा बलून फुगवून देतो. बघा बलून सफिशियंट फुगवून घेतलेला आहे मी आणि आता हा जो बलून आहे या बलूनला आता मी या स्ट्रॉला चिटकवतोय. बघा बघा या पद्धतीने मी हा जो बलून आहे हा बलून या स्ट्रॉला आता चिटकवून दिलेला आहे आणि चिटकवून दिल्यानंतर आता अथर्व काय करेल बघा. आता अथर्व हा जो बलून आहे हा सोडून दिल्याने काय गंमत होती बघूया आपण. काय झालं, रॉकेट तयार झालं की नाही? मग येते आजची थीम काही लक्षात. आज आपण न्यूटन लॉज ऑफ मोशन ह्या अत्यंत महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाचा विचार करणार आहोत. मग आपण सुरू करूया. बघा भौतिक शास्त्रामध्ये किंवा फिजिक्स मध्ये न्यूटनचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. न्यूटनने अनेक प्रकारचे लॉज सांगितले, परंतु मोशनच्या बाबतीतले त्याचे जे 3 लॉज आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याला न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ असं म्हटलं जातं. चला तर आपण न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे हा आधी समजून घेऊ. न्यूटनने जे लॉज सांगितलेले त्या 3ही लॉज मध्ये खऱ्या अर्थाने फोर्स येत असतो. लक्षात ठेवा 3ही लॉज मध्ये फोर्सचा महत्वाचा विचार येणार आहे. तो कसा येणार आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या लॉचा विचार करू. त्याने असं म्हटलेलं आहे की इफ द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज नॉट अप्लाइड ऑन अ बॉडी, म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर असंतुलित बाह्य बल क्रिया करत नसेल तर काय होतं, बॉडी परफॉर्म इज स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय, विराम अवस्थेत जर बॉडी असेल तर ती विराम अवस्थेतच राहील आणि जर ती गतिशील असेल तर गतिशीलच राहील. कारण की एखादी बॉडी आपण गतिशील केली तर ती गतिशील का राहत नाही, मग तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस लागत असतात. तर आपण त्याच्यावरच्या काही ऍक्टिव्हिटीजचा विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स याचा विचार करू. बघा माझ्याकडे काय आहे, बघा की माझ्याकडे एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला मी दोन्ही बाजूंना नट बांधलेले आहे आणि नट बांधल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की समजा मी या ठिकाणी जर दोनही नट असे ठेवून दिले तर काय झालं बघा. आता ह्या नटमुळे इकडनं फोर्स लागणार आहे mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल आणि ह्या नटमुळे इकडे फोर्स लागेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की दोन्ही जे नट आहेत हे दोनही नट बिलकुल सारखे, त्यामुळे दोघांकडनं लागणारा जो फोर्स असणार आहे हा इक्वल आणि अपोजिट फोर्स असणार आहे. काय होतं आपण बघूया. तुमच्या असं लक्षात येईल बघा की या ठिकाणी मी फोर्स लावलेला आहे. फोर्स लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट या बॉडीमध्ये होत नाही. म्हणजे काय की अनबॅलन्स फोर्स असला पाहिजे, बॅलन्स फोर्स काम करत नाही. आता मी याला अनबॅलन्स करतो. बघा कशा पद्धतीने अनबॅलन्स करतो. एक काढून टाकल्यानंतर आता फक्त फोर्स लेफ्ट डायरेक्शनला लागणार आहे. बघा तुमच्या असं लक्षात येईल की दॅट विल बी मूव्ह. हे मूव्ह व्हायला लागलेले किंवा मी जर समजा इकडे लेफ्टकडचं वजन इकडे टाकून दिलं मास, तर बघा हा राईट कडे मूव्ह व्हायला लागतो. म्हणजे हा अशा पद्धतीने राईट कडे मूव्ह होतो. लक्षात ठेवा त्याच्या पहिल्या नियमामध्ये जो अनबॅलन्स फोर्स सांगितलेला आहे हा अनबॅलन्स फोर्स अत्यंत महत्वाचा. दुसरी महत्वाची गोष्ट, अनबॅलन्स फोर्स लावल्यानंतर पदार्थ आपल्या अवस्थेत कायम राहण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज कॉल्ड ऍज अ इनर्शिया किंवा त्याला म्हणतात जडत्व. आणि जडत्वाचा नियम म्हणून न्यूटनचा फर्स्ट लॉ हा फेमस आहे. लक्षात ठेवा. आता वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस लागत असल्यामुळे पृथ्वीवरती आपण असा अनुभव घेतो की कोणतीही वस्तू ही हळूहळू रेस्ट होते, ती थांबून जाते. मोशन मध्ये असलेली वस्तू ही रेस्ट होऊन जाते
आणि हा अनुभव घेतो. ज्या ठिकाणी आपण 0 फोर्स करून देऊ त्या ठिकाणी मात्र असा अनुभव येणार नाही. चला आपण त्याच्या इनर्शियाच्या काही मजेशीर ऍक्टिव्हिटी बघूया. न्यूटनच्या फर्स्ट लॉचा आपल्याला प्रवासामध्ये अनुभव येतो. प्रवासामध्ये काय होतं बघा की आपण बसलेलो असतो आणि अचानक गाडी स्टार्ट होते. तर अशा वेळेस आपण मागे फेकले जातो आणि जेव्हा गाडीला ब्रेक लावला जातो त्यावेळेस काय होतं, मग आपण पुढे फेकले जातो आणि अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असतो. हा केवळ आणि केवळ इनर्शियामुळे येतो. या ठिकाणी आपण त्याचं एक मॉडेल घेतलं बघा की या ठिकाणी पुन्हा मी एक कंटेनर घेतलंय. त्या कंटेनरला या ठिकाणी वेट लावलंय की ज्याच्यामुळे आपण त्याची मोशन घेऊ शकू. आणि माझ्याकडे हा छोटा बीम आहे बघा. आता या छोट्या बीमला मी या कंटेनरमध्ये उभं करतोय आणि कंटेनरमध्ये उभं केल्यानंतर आता आपण त्याला मोशन देणार आहोत. बघा आता सुरुवातीला काय होतं आपण त्याचा विचार करू. सुरुवातीला मी याला मोशन देणार आणि मोशन दिल्यानंतर याचं काय होतं आपण त्याचा विचार करणार आहोत. बघा याच्याकडे नीट लक्ष द्या. आता तुम्ही बघा मी याला स्टार्ट करतोय. काय झालं बघा, तुम्हाला तेवढं कळलं नसेल कदाचित की हा मागच्या बाजूला फेकला गेला होता. आता आणखी मी तुम्हाला थोडंसं ती ऍक्टिव्हिटी क्लिअर करतो बघा की आता मी याला थोडंसं पुढून उभं कर. याला मी आता पुढून उभं करतोय आणि काय होतं ते नीट बघा. आता बघा आता आपण सडन जशी गाडी स्टार्ट होते तसा प्रकार या ठिकाणी करणार आहोत की सडन मी याला मोशन देतो. बघा काय झालं बघा, तुमच्या असं लक्षात येईल की हा जो छोटा बीम आहे हा मागच्या बाजूला पडलेला आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपल्याला सडन गाडी स्टार्ट होते तेव्हा आपल्या बॉडीची तयारी नसते आणि आपली बॉडी मग त्याला मोशनला काय करते, विरोध करते. त्याच्यावरून एक लक्षात ठेवा की इनर्शिया विच अपोज द मोशन, चेंज इन मोशनला विशेषतः अपोज करण्याचं काम इनर्शिया करत असतो. बघा आपण आता मोशनचा विचार करू. त्यासाठी मी या छोट्या बीमला काय करतो बघा, मुद्दाम मागे बसवतोय आणि आता मी सडन याला स्टॉप करणार. सुरुवातीला मी याला जाऊ देईल आणि नंतर ब्रेक मारेल. बघा कशा पद्धतीने, हे बघा. आता तुमच्या असं लक्षात येईल की हा पुढच्या बाजूला पडलेला आहे. कारण जेव्हा मी गतीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता काय झालं होतं, हा मोशन मध्ये आला होता आणि मोशन मध्ये आल्यामुळे इनर्शिया जो आहे तो मोशनला बदलायला काय करत होता, विरोध करत होता. लक्षात ठेवा. आणि इनर्शिया इज ऑलवेज अपोज द चेंज इन मोशन. आता इनर्शिया हा मास वरती डिपेंड करतो. चला आपण त्याची एक ऍक्टिव्हिटी करूया. बघा माझ्याकडे 2 सारख्या आकाराच्या बॉटल्स आहेत. एकामध्ये मी काही भरलेलं नाही, एम्प्टी ठेवलेलं आहे मुद्दाम, आणि एकात मात्र मी लिक्विड भरलेलं आहे. आणि आता एक कागद घेतलेला आहे. हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. आपण बघूया. बघा काय होतं बघा, मी आता थोडंसं अंतर जास्त वाढवलेलं आहे आणि आपण बघूया. मी सडन काय करतो, आता याला ओढून घेतो. बघा काय झालं बघा, जी हलकी बॉटल होती ती हलकी बॉटल पडून गेली खाली आणि ही जी हेवी बॉटल त्याच्यात लिक्विड भरलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक आहे की ही हेवी बॉटल होती आणि हेवी बॉटल असल्यामुळे हिचा इनर्शिया सुद्धा काय होता मग जास्त. लक्षात ठेवा, इनर्शिया इज डिपेंड्स ऑन मास. ऍज अ मास इज लार्जर देन इनर्शिया इज ग्रेटर. इनर्शियाची ऍक्टिव्हिटी तुम्हाला घरी सुद्धा करता येईल आणि फार छान मजा घेता येईल त्याची. बघा एक मी हेवी सेल घेतला. सेल याच्यासाठी घेतला की हा हेवी आहे आणि एक टेप बंडलची रिंग घेतली. अशी कुठली रिंग तुम्ही घ्या, काचेचाच ग्लास घ्यायला पाहिजे असंही काही नाही. बघा आणि याच्यावरती मी आता ही रिंग ठेवतोय आणि त्याच्यावरती याला मी रेस्ट करतोय. आता इनर्शिया जे अथर्वने कॉइनचं जे त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवला होता तसाच हा काहीसा एक्सपेरिमेंट आहे, फक्त याच्यामध्ये थोडासा आपण वस्तूंमध्ये बदल केलेला आहे. बघा आता काय होतंय की मी सडन काय करणार आहे की हे टेपचं जे रीड आहे हे काढून घेणार आहे आणि काय होतं बघा, काय झालं, सेलने मोशन केली नाही, सेलने विरोध केला मोशनला. म्हणजे सेलमध्ये काय होता, इनर्शिया होता. त्याच्यामुळे काय झालं, सेल जो होता हा सेल बरोबर ग्लासमध्ये पडला आणि रिंग माझ्या हातात आली. लक्षात येतंय, मजा येते ना. चला आणखी मजा करूया आपण. बघा न्यूटनच्या फर्स्ट लॉ साठी न्यूटन डिस्क फेमस आहे. न्यूटन डिस्क म्हणजे काय असतं तर एक डिस्क असते जिचा एक सरफेस अतिशय गुळगुळीत केलेला असतो आणि इथे मी काच ठेवलेला आहे. काचेचा सुद्धा सरफेस हा अत्यंत गुळगुळीत असतो की ज्याच्यामुळे जे फ्रिक्शन मी तुम्हाला सांगितलं ते फ्रिक्शन मिनिमम होईल. तर या ठिकाणी मी हा बलून त्याच्यावरती लावतोय बघा. या पद्धतीने आणि बलून लावल्यानंतर ही जी डिस्क आहे बघा आता ही फ्लोट होणार आहे. फ्लोट होणार आहे म्हणजे ही थोडीशी वरती उचलली जाते आणि वरती उचलली गेल्यावर थोडीशी ती आधांतरी चालते बघा. हे बघा
हिला जर आपण धक्का दिला तर ही चालायला लागते. हे बघा या पद्धतीने ही फ्लोट झालेली आहे ऍक्च्युली आता, आणि फ्लोट होऊन ही त्या ठिकाणी मूव्ह होते बघा या पद्धतीने. हिच्यामध्ये मिनिमम फ्रिक्शन म्हणजे न्यूटनने जे सांगितलं होतं की एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय होणार नाही तर बॉडी काय करेल, मग तिची जी स्टेट असेल ती स्टेट परफॉर्म करेल. बघा फ्रिक्शनलेस अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम होत असतं. मजा येते ना. चला मग आता आपण न्यूटनचा दुसरा सुद्धा नियम समजून घेऊया. स्टेटमेंट याची अशी बघा की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. आता या ठिकाणी मोमेंटम हा शब्द आलेला आहे. मोमेंटम या शब्दाचा अर्थ असा होतो की इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटीच्या गुणाकाराला आपण मोमेंटम असं म्हणतो. आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मध्ये एक तर मास बदलेल, मास बदलणं तितकं सोपं काम नाहीये. मग अशा वेळेस काय बदलतं, तर अशा वेळेस व्हेलॉसिटी बदलते. लक्षात ठेवा की जर 0 असेल तर ती मॅक्झिमम होऊ शकते, मॅक्झिमम असेल तर मिनिमम होऊ शकते, मिनिमम असेल तर 0 सुद्धा होऊ शकते. आणि त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार, मग चेंज इन मोमेंटम असं म्हणणार. त्यासाठी आपण थोडस एक्सपेरिमेंट करूया. बघा माझ्याकडे एक चॅनल आहे, हे बघा या पद्धतीचं चॅनल आहे आणि या चॅनलला मी एक इन्क्लाइन बसवून घेतलेलं आहे, म्हणजे ही उतरती करून घेतलेली आहे. आणि उतरतीमुळे काय होणार आहे की इथून मला पदार्थाला गती देता येईल. त्यानंतर माझ्याकडे बघा 2 छरे आहेत. एक छरा मोठा आहे, एक छरा छोटा आहे. लक्षात ठेवा जवळजवळ दुपटीचा फरक दोघांमध्ये आहे. बघा आता मी काय करणार आहे बघा की मला फोर्स लावायचा आहे आणि याचं मास जास्त, याचं मास कमी. न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याच्यावरून F इज इक्वल टू ma येतं. म्हणजे सेकंड लॉ जो आहे दॅट सेकंड लॉ रिप्रेझेंट द फोर्स. फोर्स इज अ प्रॉडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सलरेशन. आता बघा याचं मास जास्त आहे आणि मी याला या ठिकाणी ठेवतोय आणि ज्याचं कमी मास आहे अशा प्रकारचा छरा मी या इन्क्लाइन वरून सोडणार आहे. काय होतं त्याचं आपण निरीक्षण करूया. बघा तुमच्या असं लक्षात येईल की छरा हा साधारणतः एका विशिष्ट स्पीडने इथपर्यंत गेला, म्हणजे त्याचा जो स्पीड होता हा काही खूप नाही राहिला, परंतु एका मिनिमम स्पीडने हा जो छरा होता याच्यावरती काय झालं, फोर्स इज ऍक्ट. आता मी काय करतो बघा की इथे छोटा छरा ठेवतो आणि छोटा छरा ठेवून आता त्याला मी जास्त मास लावणार, म्हणजे मास त्या ठिकाणी आपण जास्त देणार आहोत. काय होतं आपण त्याचा विचार करू. बघा काय झालं बघा, आता हा छरा काय झाला मग जास्त लांब पर्यंत जाऊ शकला. आता याच्यावरून काय प्रूव्ह झालं, मग ज्यावेळेस मी या ठिकाणी छोटा छरा ठेवलेला होता त्यावेळेस याने जो फोर्स लावलेला होता हा फोर्स जास्त होता. लक्षात ठेवा. आणि जेव्हा मी छोट्या छऱ्याने फोर्स लावला तेव्हा तो फोर्स कमी होता आणि त्याच्यामुळे काय झालं मग की फोर्स जो आहे दॅट फोर्स इज डिपेंड ऑन अ मास. मास वरती हा फोर्स डिपेंड करतो. आता आपण आणखीन एक प्रयोग करूया. जर फोर्सचा विचार केला आपण तर ऍक्सलरेशन वरती सुद्धा फोर्स डिपेंड करत असतो. बघा मी या ठिकाणी आता याला रेस्ट मध्ये ठेवलेलं आहे आणि जर समजा मी याला हळू सोडतोय, बघा हळू सोडण्यासाठी मी काय करेल, याला कमी इन्क्लाइन वरून सोडेल, म्हणजे याचं ऍक्सलरेशन कमी असणार आहे बघा, तरी सुद्धा हा फोर्स कमी होऊन जाईल. कसं बघा आता काय झालं, आता हे खूप लांब नाही जाऊ शकले, खूप वेगात नाही जाऊ शकले. याचं कारण काय की जेव्हा हा कमी उंचीवरून आला तेव्हा याचं ऍक्सलरेशन कमी होतं, हा जास्त उंचीवरून आला तेव्हा याचं ऍक्सलरेशन जास्त होतं. याचा अर्थ फोर्स इज डिपेंड्स ऑन ऍक्सलरेशन ऍज वेल ऍज मास. मजा येते ना. चला आणखीन आपण गंमत करूया. बघा न्यूटनच्या सेकंड लॉवर आधारित एक खेळणं मी या ठिकाणी आणलेलं आहे. काय केलंय बघा, मी एक लाकडाची पट्टी आहे, या लाकडाच्या पट्टीला एक मी या ठिकाणी सरळ अशा प्रकारची ज्याला आपण म्हणतो की स्टिक आहे किंवा स्टिक जी असते ती या ठिकाणी घेतलेली आहे. इथे मी त्याला काय केलं बघा, होल पाडून मी आईस्क्रीम स्टिक लावून दिलेली आहे आणि आता त्याचे स्प्रिंग सारखं काम मी त्याच्याकडनं करून घेणार आहे. बघा या ठिकाणी बघा आता इथे मी त्याला आता ग्रीप देतोय आणि ग्रीप देतो इथे रबर लावलेलं आहे मी, आणि जर मी याला असं दिलं तर हा जम्प करू शकतो या पद्धतीने. आणि जम्पिंगचे जे काम आहे
हे जम्पिंगचं काम त्या ठिकाणी इझिली होऊ शकतं या पद्धतीने. आता आणखी मी काय केलं, हा एक तुमचा आवडता अँग्री बर्ड आहे. छोटा भीम तुम्ही बघितला, आता अँग्री बर्ड आणलाय मी आणि त्याला एका पेनच्या टोपन मध्ये फिट करून दिलेलं आहे. आणि आता याला मी या स्टिक मध्ये टाकून देतो. या चॉपस्टिक मध्ये टाकल्यानंतर काय झालं बघा, आता मी मिनिमम फोर्स लावणार, थोडासा फोर्स लावतो बघा. बघा मग आता काय झालं, थोडासा फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट पण थोडंसं झालं. म्हणजे डिस्प्लेसमेंट थोडं झालं म्हणजे काय झालं या ठिकाणी की तो हळू गेलेला आहे, चेंज इन मोमेंटम जे ते कमी झालेलं आहे. आता मी जास्त फोर्स लावतो बघा, तुमच्या असं लक्षात येईल की तो जास्त वरती पडते बघा, जास्त वरती परत अँग्री बर्ड जातो. म्हणजे फोर्सची जर मी क्वांटिटी वाढवली आता बघा, तर हा जास्त उंच जाईल बघा. या पद्धतीने जर मी त्याला केलं बघा, हे कमी आहे आणि नंतर आता मी जास्त फोर्स लावतो बघा, हे बघा आहे, हे जास्त फोर्स लावलं तर याचं डिस्प्लेसमेंट पण काय झालं मग जास्त होत असतं. म्हणजे या ठिकाणी चेंज इन मोमेंटम जे हे चेंज इन मोमेंटम फोर्स वरती डिपेंड करतं. तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा अशा प्रकारचं. न्यूटनचा सेकंडला समजून घेण्यासाठी आणखीन एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवतोय. बघा मी काय केलेलं आहे की एक बॉटल घेतलेली आहे, त्या बॉटलला कट करून याच्यामध्ये मी हे 4 रबर बँड जे हे रबर बँड इथे कट मारून बसवून घेतलेले आहेत आणि त्या बॉटलला एका दांडीवरती मी फिट करून घेतलेलं आहे. आणि या रबर बँडचा जो सेंटर आहे त्याला मी या ठिकाणी एक टोपण बांधलेलं आहे की ज्याच्यामुळे मला ते रबर बँड स्ट्रेच करता येतं बघा या पद्धतीने. आणि तुमच्या असं लक्षात येईल की इथे मार्किंग केलेलं आहे मी की साधारणतः इथे 2-3 प्रकारचे मार्किंग मुद्दाम करून घेतलेले. तर मला रबर बँड किती ताणलं गेलं हे मला आता या ठिकाणी मार्किंगने सांगता येणार आहे. सुरुवातीला मी काय करतो बघा, माझ्याकडे 2 बॉल आहेत. एक बॉल जे बघा हा तुम्ही सगळेजण क्रिकेटचा बॉल खेळतात, हा कवटी बॉल म्हणून फेमस आहे, तुम्हाला माहिती असेल की हा जड असतो. आणि एक माझ्याकडे हा फोमचा बॉल आहे, हा वजनाने अत्यंत हलका असतो बघा. तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा वजनाने अत्यंत हलका आहे आणि हा वजनाने जड आहे. आता याचं मास जास्त आहे, याचं मास त्या मानाने बरंच कमी आहे बघा. मग मी आता हा हलका बॉल घेतलेला आहे आणि हलका बॉल आधी आपण जम्प करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की मी याच्यावरती जर बॉल ठेवला आणि जर याला ओढून सोडून दिला असं तर तुमच्या असं लक्षात येईल बघा की हा जो बॉल आहे हा जम्प करू शकतो. आता मी बघा या ठिकाणी मिनिमम लेवलला त्याला ठेवतोय. इथे मी कमीत कमी अंतर ठेवलेलं आहे आणि कमीत कमी अंतर ठेवल्यामुळे त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे हा सुद्धा मिनिमम असेल. बघा मी त्याला कुठे घेतलेलं आहे हे जरा पुन्हा एकदा बघून घ्या. हे बघा या टोकापासून मी याला इथं खाली आणलेलं आहे, इथपर्यंत फक्त सेंटरला आणले, म्हणजे या रेषेच्या मध्यभागी इथे आणलेलं आहे. आणि आता मी याला सोडणार आहे बघा. मग आता की हा जो बॉल आहे हा मी आता रिलीज करतोय. तुमच्या असं लक्षात की थोडंसंच अंतर कव्हर केलेलं आहे. आता मी फोर्स वाढवतो बघा, आता फोर्स भरपूर वाढवतो. मी याच्या सेंटरला आणतो आता इथे आणि इथे आणल्यानंतर आता याला परत मी रिलीज करेल बघा. परत रिलीज केल्यानंतर काय होतं आपण त्याचा विचार करू. बघा आता काय होतंय, फोर्स मी वाढवलेला आहे बघा. आता हा एकदम उंच गेला की नाही उंच. आता आपण काय करणार आहोत बघा, पुन्हा आता आपण हेवी बॉल घेणार आहोत ज्याचं मास जास्त आहे, तो बॉल आपण घेऊया आणि तो बॉल आता मी इथे ठेवतोय. आता इथे तुमच्या असं लक्षात येईल की याला मी जर थोडाफार फोर्स लावण्याचा प्रयत्न केला तर काय होतं बघा. थोडा फोर्स लावतो सुरुवातीला, त्याला जसा लावता तसा बघा, तर हा अगदी थोडासा हलतो, म्हणजे जवळपास नाहीच. आणि जम्प तर याने केलीच नाही आणि तेवढाच फोर्स लावला तर जो मागे लावला होता मी आता बघा. आता याची जम्पिंग किती होते बघा, थोडीशीच झालेली. आता मी खूप फोर्स लावतो, म्हणजे त्या बॉलवरती लावलेला नव्हता इतका फोर्स मी आता इथे लावतोय बघा. हा इथपर्यंत मी त्याला घेऊन आलो आता आणि आता याला जम्प होते का ते बघूया आपण बघा. तरी सुद्धा हा जास्त जम्प करत नाही. याचं कारण काय मग की याचं जे मास आहे ते मास जास्त आहे. लक्षात ठेवा, मास वरती फोर्स बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती डिपेंड करत असतो. चेंज इन मोमेंटम जे आहे या चेंज इन मोमेंटम मध्ये जर मास वाढलं तर व्हेलॉसिटी कमी होऊन जाते आणि व्हेलॉसिटी वाढली तर मास कमी होऊन जात असतं. परंतु मास आपण स्वतः कमी करू शकत नाही. लक्षात ठेवा, मजा येते ना. चला आता आपण न्यूटनचा शेवटचा आणि तिसरा जो नियम आहे त्या नियमाचा विचार करूया. त्याची स्टेटमेंट अशी आहे की एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच काय की जर आपण एखाद्या पदार्थावरती फोर्स लावत असतो तर त्या पदार्थाकडनं सुद्धा तेवढाच फोर्स आपल्यावरती ऍक्ट होतो, पण तो विरुद्ध दिशेने होतो. आता
याच्या ऍक्टिव्हिटी दाखवण्यासाठी बघा मी काय केलंय तर 2 बेंड स्ट्रॉ घेतलेले, एका स्ट्रॉला मी तिरपं कट करून घेतलेलं आहे बघा आता. आणि काय करणार आहे मी बघा, हे दोघं एका डायरेक्शनला आले, हे विरुद्ध दिशेला आले आणि हे परपेंडिक्युलर आले बघा. परपेंडिक्युलर मी या पद्धतीने हे स्ट्रॉ मध्ये स्ट्रॉ फसवून घेतो, म्हणजे याच्यात आणि याच्यात हे बघा तुमच्या इथे लक्षात येऊन जाईल. तर हा स्ट्रॉ जर असा ठेवला आपण तर हा परपेंडिक्युलर होतो, किंवा हा ठेवला तर हा परपेंडिक्युलर होतो बघा. आता मी काय करतोय बघा की ह्या स्ट्रॉ मध्ये मी फुंकर घालणार. पहिल्यांदा आपण ऍक्टिव्हिटी बघू आणि मग काय होतं त्याचा विचार करू बघा. समजा आपण याची दिशा बदलली तर बघा, मी याची दिशा बदलून देतो. काय होतं काय झालं मग आता, जेव्हा मी फुंकर घातली तेव्हा याच्यातून हवा इथे आली आणि हवेने काय केलं मग ऍक्शन केली. हवेने ऍक्शन कुठे केली, लेफ्ट साईडला. रिॲक्शन कुठल्या साईडला आली, राईट साईडला. आणि रिॲक्शनने काय केलं मग याला संपूर्ण स्ट्रॉलाच काय केलं असं फिरवून दिलं बघा या पद्धतीने. म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन हे दोघं कसे असतात, सारखे असतात पण अपोजिट डायरेक्शनला असतात. चला आणखीन एक मजेशीर ऍक्टिव्हिटी आपण करूया. चला ऍक्शन आणि रिॲक्शनची एक मजेशीर ऍक्टिव्हिटी बघूया. बघा माझ्याकडे काय एक कार आहे आणि मी गोल पेन्सिल घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा ह्या ऍक्टिव्हिटीसाठी षटकोनी अशा प्रकारच्या पेन्सिल चालत नाही, म्हणून मी गोल अशा प्रकारच्या पेन्सिल घेतलेल्या आहेत. आणि माझ्याकडे 2 शीट आहेत, हे एक प्लेन शीट आहे, एक दुसरं शीट माझ्याकडे छोटं शीट आहे बघा. आता मी काय करतो बघा की या ठिकाणी अशा पद्धतीने या ज्या पेन्सिल आहेत या पेन्सिलची मी अरेंजमेंट करून घेतोय आधी. आणि पेन्सिलची अरेंजमेंट केल्यानंतर त्याच्यावरती मी आता ते शीट जे ते शीट ठेवणार आहे बघा या पद्धतीने. सर्व ज्या पेन्सिल्स आहेत त्या पेन्सिलची मी अरेंजमेंट करून घेतो लाईक दिस. आणि थोड्या विशिष्ट अंतरावरती पेन्सिली ठेवून घेतोय मुद्दाम, की ज्याच्यामुळे मला जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल या पद्धतीने. बघा आता पेन्सिली मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि पेन्सिली ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती मी हे जे शीट असणार आहे हे शीट ठेवून दिलेलं. आता शीट ठेवून दिल्यानंतर तुमच्या असं लक्षात की हे शीट इझिली सरकू शकते. आणि आता मी काय करतो बघा की माझ्याकडे एक कार आहे, ही कार मी तुम्हाला अशी चालवून दाखवते आधी. या कारला बॅक दिलं की ही कार पुढे पळते. अशा प्रकारच्या कार तुम्ही पुष्कळ बघितलेल्या असतील. आता ही कार मी बॅक करतोय आणि बॅक करून मी आता याच्यावरती ठेवतोय. आणि काय गंमत होते ही गंमत बघा आधी, मग आपण त्याला समजून घेऊया बघा. काय गंमत आहे, कारने सुरुवातीला काय केलं, सुरुवातीला या ठिकाणी जे शीट होतं त्या शीटला मागे ढकललं आणि शीट जेव्हा चाललं गेलं तेव्हा कार पुढे गेली. लक्षात ठेवा, पुन्हा बघूया आपण बघा. मी पुन्हा कार मागे घेतलेली आणि कार याच्यावरती ठेवली शीट वरती. आणि काय गंमत होते ती पुन्हा एकदा बघा. काय झालं, ऍक्शन इकडे होती आणि इकडे रिॲक्शन झाली. लक्षात ठेवा, मजा येते ना. ऍक्शन आणि रिॲक्शन तुम्ही बलून कारने सुद्धा समजून घेऊ शकता. बघा माझ्याकडे तशाच प्रकारची एक कार आहे आणि इथे बलून लावलेला आहे आणि ह्याचा आउटलेट इकडे दिलेला आहे. इकडनं हवा निघेल आणि गाडी कशी पुढे जाते आपण ते बघूया. बघा मी बलून फुगवतोय आणि बलून फुगवल्यानंतर आता इथे मी कार ठेवेल. बघा कारच्या मागच्या बाजूने हवा निघेल आणि कार जी आहे ती मात्र विरुद्ध दिशेने जाईल. बघा येते लक्षात. बघा परत बघा, बघा कारच्या विरुद्ध दिशेने हवा जात असते. म्हणजे कार मध्ये काय झालं, इकडनं हवा निघाली आणि कार मात्र रिॲक्शनमुळे त्याच्या विरुद्ध दिशेने पुढे गेलेली. बघा अथर्वची ही जम्पिंग डॉल आहे आणि ही जम्पिंग डॉल सुद्धा न्यूटनच्या 3ऱ्या नियमावरती काम करते, म्हणून मी हिला न्यूटनची बहीण असं म्हणत असतो. बघा हिला मी ऍक्शन दिली तर ती रिॲक्शन देते. पुन्हा बघा, उंच गेली की नाही, ऍक्शन आणि रिॲक्शन डॉल. तुम्हाला घरी बनवण्यासाठी मी एक ऍक्टिव्हिटी सांगतो बघा.
अशा प्रकारचे बॉल तुम्हाला मिळतील. क्रेझी बॉल्स किंवा जम्पिंग बॉल्स त्यांना म्हणतात. अशा प्रकारचे बॉल आपल्याला पाहिजे. एक बॉल आपल्याला लागणार आहे आणि आपण काय करायचं, त्याच्यामध्ये एक काडी खोचून घ्यायची. अशी साधी काडी आपल्याला पाहिजे. ती काडी याच्यात व्यवस्थित खोचून घ्यायची म्हणजे आपल्याला लॉलीपॉप सारखा हा शेप मिळून जाईल. त्याच्यानंतर कुठल्याही एक पेनचं आउटर भाग घ्या आणि पेनच्या आउटर भागला असे विंग्स मी लावून घेतले. तुम्ही विंग्स नाही लावले तरी चालण्यासारखं आहे. वरचा भाग थोडासा मी निमुळता ठेवलाय आणि याच्यामध्ये मी आता हे रॉकेट असं टाकू शकतो. हे मी रॉकेट तयार केलेलं आहे. तुम्हाला वेगळं काही पण करता येईल. आणि आता ऍक्शन आणि रिॲक्शन नीट समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तो इथे येणार आहे खाली तेव्हा काय होतं हे बघणं सगळ्यात महत्वाचं. बघा मी आता त्याला ऍक्शन देतोय आणि त्याच्याकडनं रिॲक्शन काय आहे ते ती बघा. बघा काय झालं, जेव्हा मी हे रॉकेट याच्यात टाकून सोडलं तेव्हा हे रॉकेट खाली येतं आणि खाली येऊन जेव्हा जमिनीला आदळतं तेव्हा जमिनीकडच्या डायरेक्शनने काय झाली ऍक्शन आणि त्याची रिॲक्शन म्हणून हा बॉल याला काय करतो मग वरती ढकलत असतो. बघा पुन्हा एकदा बघा मी उंचावून आता त्याला सोडतोय. बघा कशा पद्धतीने रिॲक्शन येते. बघा बनवता येईल ना तुम्हाला हे खेळणं घरी बनवा आणि मित्रांसोबत मजा करा. न्यूटन लॉज ऑफ मोशनच्या ऍक्टिव्हिटी बघून मजा आली की नाही? तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि खूप मजा करा आणि बघत राहा. संडे इज अ फन डे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.